नमस्कार मित्रांनो, मागे आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयावर जे तलाठी पेपरमध्ये प्रश्न विचारलेले होते ते कव्हर केलेले आहे। आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे भूगोल या विषयावर जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण इथे कव्हर करणार आहे। ओके मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला भरपूर आकडेवारी बघायला मिळणार आहे कारण लोकसंख्येवरच आधारित या पेपरमध्ये भरपूर सारे प्रश्न त्यांनी विचारलेले आहे। जर आकडेवारीमध्ये काही तुम्हाला डाऊट असला तो लगेच तुम्ही चेक करून घ्या। ओके, जर बाय मिस्टेक माझ्याकडून काही जर चुकलं असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच ते तुम्ही चेक करून घ्या किंवा मग तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हा उत्तराखंड राज्यामध्ये आहे आणि त्याचं अलीकडेच नवीन नाव मित्रांनो रामगंगा नॅशनल पार्क झालेला आहे, कारण या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधून रामगंगा ही नदी वाहते। आणि जिम कॉर्बेटचे जुनं नाव होतं मित्रांनो हेली नॅशनल पार्क। जिम कॉर्बेटचं जुनं नाव काय होतं? हेली नॅशनल पार्क। आणि तुम्हाला माहीत असेल की 1973 मध्ये भारतामध्ये टायगर प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला होता। तर पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट हाच होता, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर गोवा राज्याची लोकसंख्या साधारणतः 14,58,000 इतकी आहे मित्रांनो। आणि हा प्रश्न विचारलेला आहे की गोवा राज्याची घनता किती आहे? तर 394 प्रति वर्ग किलोमीटर इतकी गोवा राज्याची काय आहे? घनता आहे। महत्त्वाचं म्हणजे काय की भारताची जी घनता आहे मित्रांनो ती आहे 382, तर महाराष्ट्राची घनता 365 इतकी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यानंतर गोवा राज्याचं क्षेत्रफळ जर विचारलं तर ते आहे 3702 चौरस किलोमीटर। हे का बरं घेत आहे? कारण क्षेत्रफळात सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे, भारतामध्ये क्षेत्रफळात सर्वात लहान राज्य गोवा आहे। ओके, हा एक पॉईंट लक्षात घ्या। त्यामुळे हे क्षेत्रफळ पाठ असू द्या कारण यावरती प्रश्न येऊ शकतो। नंतर काय प्रश्न विचारला तलाठीमध्ये? ओडिशा आणि छत्तीसगड मधून वाहणारी नदी कोणती? 4-5 ऑप्शन दिले होते, त्याच्यामध्ये उत्तर कोणतं असणार आहे? महानदी। माहीत असू द्या तुम्हाला की भारतातलं जे लांब धरण आहे हिराकुंड धरण ते महानदीवरच आहे आणि ते ओडिशा राज्यामध्ये येते। उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील प्रमुख नद्या कोणत्या? गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा ह्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात वाहणाऱ्या नद्या, यांना हिमालयीन नद्या असं सुद्धा म्हटलं जाते। हिमालयातील नद्यांना युवा नद्या असं सुद्धा म्हटलं जाते। तर दख्खनच्या पठारावरील वाहणाऱ्या नद्यांना प्रौढ नद्या असं म्हटलं जाते। ओके, हे पण लक्षात असू द्या कारण सर्वात जुना जो भूभाग आहे आपल्या भारताचा तो आहे दख्खनचा पठार। ओके, आणि दख्खनच्या पठारावरच्या मग प्रमुख नद्या जर तुम्हाला विचारलं तर काय सांगायचं? गोदावरी, कृष्णा, कावेरी ह्या ज्या नद्या आहे मित्रांनो ह्या झाल्या आपल्या दख्खनच्या पठारावरच्या नद्या, जसं इथं हिमालयातील नद्या विचारलेल्या आहेत त्या पद्धतीनं। ओके, 2011 नुसार अनुसूचित जमातीचं म्हणजे ST कॅटेगरीचं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये 8.6% आहे। मला इंटरनेटवर हा रेफरन्स मिळालेला आहे। ओके, त्यापैकी लक्षात असू द्या 89.97% रूरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये, तर 10.03% हे अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये राहतात। ओके, त्यानंतर सर्वाधिक बर्फाच्छादित उंच पर्वत असणारा हिमालय रांग कोणती आहे? ते आहे ट्रान्स हिमालय। तर हिमालयाच्या दक्षिणेकडील पर्वतरांग कोणती आहे? तर ती आहे मित्रांनो शिवालिक। त्यानंतर केरळमधील पुरुष साक्षरतेचं प्रमाण किती आहे? ते आहे 96.11%। केरळ महिला साक्षरता प्रमाण आहे 92.07% आणि राऊंड फिगरमध्ये किती आहे? तर ते आहे 94%। केरळचं पूर्ण 94%। ओके, काही ठिकाणी 96% पण दाखवत आहे। त्यानंतर 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारी राज्य कोणते आहे? पहिले 3 सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे, दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे आणि तिसरा क्रमांक आहे बिहारचा। म्हणजेच महाराष्ट्र हा लोकसंख्येमध्ये दुसरा आहे आणि क्षेत्रफळामध्ये कितवा आहे? तिसरा आहे, कारण क्षेत्रफळात पहिलं राजस्थान येते, दुसरं मध्य प्रदेश येते आणि तिसरं महाराष्ट्र येते, म्हणून क्षेत्रफळात आपला तिसरा आणि लोकसंख्येमध्ये दुसरा। सो क्लिअर ठेवा। 2011 नुसार बिहारची एकूण साक्षरता किती होती? तर बघा बिहारचा साक्षरता दर हा 61.80% दिलेला आहे आणि पुरुष साक्षरता ही तिथली 73.39%, तर महिला साक्षरता ही 53.33% आहे। ओके, जर तुम्हाला काही कन्फ्युजन वाटत असलं टक्केवारीमध्ये ते स्वतः तुम्ही चेक करून घ्या। 2011 नुसार संख्या एकूण ख्रिश्चन धर्माची जी लोकसंख्या आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे साधारणतः 10,80,000 आणि त्याचं पर्सेंटेज जर काढलं आपल्या लोकसंख्येसोबत तर ते आहे 0.96% एवढी लोकसंख्या ख्रिस्ती धर्माची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, काय हे सगळे विचारलेले प्रश्न आहे मित्रांनो जवळपास, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने विचारले ते मी तुम्हाला पॉईंटच्या स्वरूपात देत आहे। 2023 मध्ये भारताची एकूण लोकसंख्या 142,86,00,000 इतकी आहे मित्रांनो। ओके, मात्र 2011च्या जनगणनेचा विचार केला तर साधारणतः ती 121 कोटी होती, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। कंबाईनमध्ये पण प्रश्न आला होता त्यावरती। भारतातील 2011 नुसार पाहता 2011 नुसार ही 82 एकूण पुरुष साक्षरता ही 82.14%, स्त्री साक्षरता ही 65.46%, तर एकूण साक्षरता म्हटलं 11 नुसार तर ती आहे 74.04%। आता ऑब्वियसली वाढली असेल पण 11 नुसार विचारत आहे त्यामुळे पाठ ठेवा। पुरुष 82.14, स्त्री
साक्षरता 65.46 आणि पूर्ण म्हटलं तर ते आहे 74.04. एवढं पाठ नसेल होत तर पुरुष 82% आणि स्त्रिया 65% असं रफली लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटला पण आहे 2011 नुसार भारतातील एकूण शहरी लोकसंख्या किती आहे? ती आहे 31.16. तर ग्रामीण लोकसंख्या किती आहे? 68.14. टोटल किती होतात मग? 100% लक्षात ठेवा. ओके, 31.16 शहरामध्ये आणि गावामध्ये आहे 68.84. ठीक आहे. महाराष्ट्रात शहरी लोकसंख्या किती टक्के आहे? 45.2% 11 नुसार. ओके, आणि उरलेली जी असणार आहे मग 54 किती 8. तर ही आहे आपली ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्रातील. ओके, क्लिअर ठेवा मित्रांनो. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? 8वा. मी नेटवर सर्च केलं 8च दाखवत आहे. त्यानंतर नर्मदा नदी. नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाहते. बरोबर आहे मित्रांनो. नर्मदा, तापी ह्या ज्या नद्या आहे ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहे, कारण ह्या पश्चिमेकडे वाहतात, हे लक्षात असू द्या. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे नर्मदा कुठं उगम पावते? नर्मदा अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि अरबी समुद्रात खांबाच्या आखातात ते जाऊन मिळते. नर्मदाची लांबी किती आहे? लांबी पाठ ठेवायला खूप सोपी आहे, 1312 म्हणायचं, 1312. गंगेची लांबी किती आहे? 2525 किलोमीटर. गंगा नदी जी आपल्या भारतातील तिची लांबी आहे 2525 किलोमीटर, तर नर्मदाची आहे 1312 किलोमीटर. महाराष्ट्रात नर्मदेची लांबी फक्त 54 किलोमीटरच आहे, कारण लक्षात असू द्या नर्मदा नदी फक्त नंदुरबार जिल्ह्यातूनच वाहते आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरदार सरोवर हे धरण कोणत्या नदीवर आहे असा थेट प्रश्न जर विचारला तर उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला सरदार सरोवर. एक नर्मदा बचाव आंदोलन पण झालं होतं, या संबंधित प्रमुख होत्या मेधा पाटकर. ओके, हे नाव सुद्धा पाठ ठेवायचं आहे, नर्मदा बचाव आंदोलनासंबंधित. ओके स्टुडंट, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार ठीक आहे भारताच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातीचं म्हणजेच SC कॅटेगरीचं हे प्रमाण किती टक्के आहे? तर ते 16.6% आहे. हे 2011 नुसारचं आहे, पाठ ठेवा. ठीक आहे. त्यानंतर दिहांग व तिस्ता नदीमध्ये कोणता पर्वत आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम हिमालय. मग मी इथं काय केलेलं आहे, मी तुम्हाला इथं लिहून दिलेले आहे. थोडं कसं लक्षात ठेवा, हा बघा आपला भारताचा रफ नकाशा आपण इथं काढू. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, इथं पंजाब आहे, इथं कुमाऊ हिमालय म्हणजे उत्तराखंडचा भाग आहे, त्यानंतर इथं नेपाळ येते तुम्हाला माहीत आहे, आणि या एरियामध्ये येते आसाम. ओके, म्हणजे पंजाब, कुमाऊ, त्यानंतर नेपाळ आणि त्यानंतर आसाम. आता सर्वांना माहीत आहे की इकडे जे नदी आहे ती सिंधू नदी आहे. ओके, आणि इथं जे आहे ते सतलज नदी आहे, म्हणजे सिंधू सतलज आला तर पंजाब येणार. सतलजपासून इकडे जर आलो आपण कुमाऊपर्यंत तर सतलज कालीच्या दरम्यान कुमाऊ हिमालय आहे. त्यानंतर इकडे जर नेपाळकडे आले तुम्ही तर बघा काली आणि तिस्ता, तिकडली नदी प्रमुख तिस्ता. ओके, आणि आपले इथं आले तिस्ता ब्रह्मपुत्रा, तर बघा आसामकडे आपण बरोबर ब्रह्मपुत्राकडे येतो. तर असं थोडं पाठ करून घ्या. आणि पहिल्यांदा काय करा, मी तुम्हाला सांगतो, पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय आणि आसाम हिमालय असा क्रम पाठ ठेवा. नंतर काय म्हणा, सिंधू सतलज, सतलज काली, काली तिस्ता, तिस्ता ब्रह्मपुत्रा असं पाठ ठेवा, म्हणजे सहज लक्षात राहील. एकदा करून बघा, कारण प्रश्न तुम्हाला पुढे येणेच आहे याच्यावरती. बिहारचे दुःखाश्रू कोणाला म्हणतात? कोसी नदीला. मग मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट कव्हर करून दिले. पश्चिम बंगालचे दुःखाश्रू दामोदर नदीला म्हणा, आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा म्हणा. आणि आसाममध्ये लक्षात घ्या जी ब्रह्मपुत्रा नदी आहे त्याच्यात एक बेट आहे नदीमध्ये, त्या बेटाचं नाव आहे माजुली बेट. मोस्ट टाइम करा, प्रश्न विचारला जाऊ शकतो येणाऱ्या कंबाईन PSI मध्ये. तर तुम्हाला तयारी करायचीच आहे कंबाईनची, त्या अनुषंगाने सगळं एक्स्ट्रा सांगत आहे. 2011 नुसार भारतातील लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणना अहवालानुसार भारतामध्ये 1000 पुरुषामागं 943 स्त्रिया आहे. ओके, काही ठिकाणी 940 पण उत्तर घेतलं आहे, पण तुम्ही 943 पाठ ठेवलं तरी चालेल मित्रांनो. ओके, 2001 मध्ये हे लिंग गुणोत्तर 933 होतं, 11 मध्ये ते 943 झालेलं आहे, म्हणजे 10 बिंदूंची वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात हेच लिंग गुणोत्तर 929 आहे. ओके, 1 मध्ये ते 922 होतं, 2011 मध्ये ते 929 झालं, म्हणजे महाराष्ट्रात 7 बिंदूंची वाढ आहे, भारतात 10 बिंदूंची वाढ झाली आहे. आता मान्सूनचे विभाजन बघा मित्रांनो, भारतात मान्सूनचे वारे ज्या दिशेला वाहतात त्यानुसार त्याची विभागणी होती. आता नैऋत्य मान्सून वारे ज्याला उन्हाळी मान्सून वारे म्हणतो, कारण उन्हाळ्यानंतर ते व्हायला सुरुवात होते. आणि उत्तर पूर्व मान्सून म्हणजे ईशान्य वारे जे हिवाळी मान्सून असते. ओके, नैऋत्य आले तर उन्हाळी म्हणायचं आहे आणि ईशान्य आले तर हिवाळी म्हणायचं आहे मित्रांनो. आणि वारापासून सर्वात जास्त पाऊस तामिळनाडूला पडतो, हे पण लक्षात असू द्या. 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील एकूण साक्षरता 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? हा प्रश्न विचारलेला आहे. 91.85%. लक्षात 91.85% पाठ ठेवा. त्यानंतर कृष्णा नदीवर प्रश्न आला आहे. कृष्णा नदीची लांबी विचारलेली आहे, ती किती आहे? 1400 किलोमीटर. उगम कुठं आहे? आपल्या महाराष्ट्रात महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी, पण ती महाराष्ट्रात किती आहे? ती 282 आहे. कृष्णाची प्रमुख नदी आहे आपल्या इथं कोयना. लक्षात असू द्या, कोयना नदी हे महत्त्वाचे आहे, कारण कोयना प्रकल्पाला
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी या नावानं ओळखलं जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचे कवच तिच्या आकारमानाच्या किती टक्के आहे? तर ते फक्त 1% आहे। त्यानंतर आवरण किती टक्के आहे? 84% आहे आणि गाभा हा 15% आहे। बघा, कवच 1%, आवरण 84% आणि गाभा आहे 15%। तर या पद्धतीने हे पाठ असू द्या। जर तुम्हाला याच्यात काही कन्फ्युजन असेल तर क्लिक करून घ्या, चेक करून घ्या सर्वांनी। 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असणारं राज्य आपलं केरळ आहे। केरळमध्ये 1084 इतकं काय आहे? लिंग गुणोत्तर आहे। 1000 पुरुषामागं 1084 कुठं आहे? केरळमध्ये। हा कंबाईनमध्ये पण प्रश्न विचारलेला होता, कंबाईन ग्रुप बी सी मध्ये पण हा प्रश्न आलेला आहे। आणि पुदुच्चेरीचं किती आहे लिंग गुणोत्तर? प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे। तर उत्तर देत चला मित्रांनो, आपला कमेंट बॉक्स पूर्ण खालीच आहे, त्याच्यावर तुम्हाला जे लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता। फक्त सगळ्यात महत्त्वाचं करेक्ट माहिती देण्याचा तुम्ही प्रयत्न करा। ईशान्य मोसमी पर्जन्य, आता ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला ईशान्य मान्सून म्हणतात। बघा, पुन्हा प्रश्न आला। त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य उत्तर प्रदेश, तर सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य आहे सिक्कीम। साधारणतः 6 लाख काहीतरी 70,000 लोकसंख्या आहे। त्यानंतर भारतातील फॉरेस्ट रिपोर्टनुसार भारतात किती वने आहे? तर ते आहे, वनाचे प्रमाण किती टक्के आहे? तर ते आहे 24.62%। ओके, आकडा चेक करून घ्या, 24.62%। मोस्ट टाइम्पी करा। साधारणतः पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 33% भागात जंगल असणं आवश्यक आहे। लडाख कोणता प्रदेश आहे? तर लडाख हा एक भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे। किती प्रश्न विचारला बघा, 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीरमधून लडाख हा केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेला होता। सर्वात कमी कोणत्या राज्याची लोकसंख्या आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या सर्वात कमी आहे, जी की मी साधारणतः 6 लाख सांगितलेली आहे तुम्हाला। तर एक प्रश्न विचारला त्यांनी की अरवली पर्वतरांगाचं ठिकाण विचारलं। अरवली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे। ओके, पश्चिम भारतातली एक पर्वतरांग आहे। मुख्यत्वे ते गुजरातच्या उत्तरेला आहे, गुजरातच्या उत्तरेला आहे, राजस्थानच्या पूर्व भागामध्ये आहे आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये आहे। ओके, लक्षात ठेवा, काय सांगितलं एकदा, गुजरातच्या उत्तरेकडे, ठीक आहे, राजस्थानच्या पूर्वेकडे आणि मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडे अरवली रांग आहे। आणि अरवलीतलं सर्वात उंच जे शिखर आहे आणि अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर, ज्याची उंची आहे 1722 मीटर। मी म्हटलं होतं 17 गुरु 22 शिष्य, असं पाठ ठेवा। गुरु शिखर 1722 मीटर। माउंट अबू थंड हवेचे ठिकाण हे अरवली पर्वतातच आहे, जे की राजस्थानमध्ये आहे। अनुसूचित जातीची लोकसंख्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे? तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो। एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध पार्क कोणता आहे? तर तो आहे काझीरंगा। काझीरंगा कुठे येतो? काझीरंगा नॅशनल पार्क येतो आसाममध्ये। ब्रह्मपुत्रा नदी पण आहे तिथे। लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे? कावारती, हे पण पाठ ठेवा। ओके, कावारती करा इथे। ओके, काय आहे? कावारती, पाठ ठेवा, कावारती ही लक्षद्वीपची राजधानी आहे। त्यानंतर बघा, नाथुला खिंड ही भारताच्या सिक्कीम राज्याला चीनच्या तिबेट प्रांतासोबत जोडण्याचं काम करते आणि हे रस्त्यावरील एक खिंड आहे। सो नाथुला सिक्कीम लक्षात ठेवा, नाथुला सिक्कीम। ओके, बोमडीला म्हटलं तर अरुणाचल प्रदेश, लिपुलेक, माना अशा म्हटलं तर त्या उत्तराखंडमध्ये, ह्या ज्या खिंडी आहेत त्या उत्तराखंडमध्ये येतात मित्रांनो। एक खिंडीवरच आपण पूर्ण अशा खिंडी आहे आणि ह्या खिंडीवरच आपण एक व्हिडिओ पूर्णतः घेऊन येऊ। भगीरथी आणि अलकनंदा कुठं एकत्र येतात? तर त्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि पुढे या नद्यांना काय म्हणून ओळखलं जाते? ते गंगा म्हणून ओळखलं जाते मित्रांनो। गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहत येऊन ती ऋषिकेश या ठिकाणी मैदानी प्रदेशात काय करते? प्रवेश करते। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, कारण यावरती तुम्हाला येणाऱ्या कंबाईनमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, सो या पद्धतीनं आपण ही माहिती कव्हर केलेली आहे। हे लेक्चर्स तुम्हाला कसे वाटत आहे, नक्की तुमच्या प्रतिक्रिया मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, मित्रांपर्यंत शेअर करा। टेक केअर, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।